नमस्कार तुम्हा सगळ्यांना. नमस्कार. कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? आता आमची नवी सुरुवात, नवीन वर्षापासून आमची ब्लॉगिंग आता कंटिन्यू होणार आहे. काही कारणास्तव आम्ही गॅप घेतलेली होती, बट आमचे डेली ब्लॉग्स आता येणार आहेत. आणि कसे आहात तुम्ही सगळे नक्की सांगा. तर आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अच्छा, आजचा ब्लॉग स्पेशल आहे. तर आमच्याकडे कोणीतरी नवीन आलेला आहे आणि त्याच्या स्वागतासाठी आजचा स्पेशल ब्लॉग आम्ही करतो आहोत. तर कोण आहे ते तुम्हाला कळेलच समोर. चला तर मग. दिवसभराच्या फुल एक्साइटमेंट नंतर आम्ही शेवटी 7:30-8च्या दरम्यानमध्ये शोरूममध्ये आलेलो. दिवसभर RTOच्या मेसेजची वाट बघत होतो. आम्हाला वाटलं आज येणार की नाही येणार, बट एक असतं ना एक्साइटमेंट, आज जाणार आहोत सकाळी वाट बघत होतो. शेवटी 5:30-6च्या दरम्यानमध्ये मेसेज आला आणि आम्ही लगेच तयारीला लागलो आणि नंतर तिथे मॉलमध्ये पोहोचलो. त्यानंतर तिथल्या सगळ्या फॉर्मॅलिटी झाली आणि आम्ही आता घरी जायला निघालो. बट आम्हाला घरी जायच्या अगोदर गणेश टेकडीवर जायचं होतं बाप्पाचं दर्शन घ्यायला. आधी गाडी आम्हाला टेकडीवर न्यायची होती. आम्ही थोडं कन्फ्युजनमध्येच होतो की 9 वाजून गेलेले आहे, गणपती बाप्पाचं मंदिर बंद झालं असेल की काय. बट आम्ही सर्च केलं तर तिथे कळलं की 11पर्यंत तरी असतं. तर आम्हाला वाटलं चला आता आपण जाऊ शकतो आरामात तिथे. आणि आम्ही टेकडीच्या प्रवासाला निघालो. आणि तिथे पोहोचायच्या अगोदरच भरपूर गाड्या होत्या, कारण नवीन वर्षाच्या निमित्ताने भरपूर गाडी वगैरे खरेदी करतात. तर तिथे आमचा पण नंबर भरपूर 5-6 गाड्यांनंतरच लागला. प्रसाद पाहिजे पण प्रसाद घेऊन घ्या ना दादा, पाहिजे नाही. तिथे पूजा झाल्यानंतर रात्री घरी येईपर्यंत स्वतः उठली झालेली होती. तर सानवीच्या हाताने काही पूजा झालेली नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलं की बा आता सानवीच्या हाताने पूजा करायची. म्हणून आम्ही लगेच सकाळी तिचा आंघोळ वगैरे घालून तिला तयार केलं आणि गाईची पूजा करायला तिला आणलं. मॅडम तर कंटिन्यू डान्समध्ये असतं, तिला काही नाही. तिला डान्स, ॲक्टिव्हिटी, ड्रामामध्ये खूप इंटरेस्ट आहे. ती काही ना काही कंटिन्यू करत असते. आता ती डान्स करत होती सकाळी काय कुठे काहीतरी करायचं, बस तिचं कंटिन्यू तिच्या हातपाय हालतच असतात. नंतर तिच्या बाबांनी जे आम्ही तसं पाय ठेवणं म्हणजे आम्हाला ते योग्य वाटलेलं नाही, म्हणून आम्ही तिच्या हाताचेच म्हणजे गाडीवर घेतले आणि तिच्या हाताने गाईची पूजा करून घेतली. मुलगी असतेच ना लक्ष्मीचं रूप, आणि माझ्यासाठी मला दोन्हीही मुली आमच्याकरता, माझ्यासाठीच नाही तर माझ्या पूर्ण फॅमिलीकरता ती महालक्ष्मी आहेत. त्यावेळेस सानवी खूप खुश होती. ती तर मला लगेच म्हणत होती आई मी आणखी करते ना. पण तिला म्हटलं आपण नंतर आणखी करू. त्यानंतर मी पण सानवीची गाडीची पूजा करून झाल्यानंतर मी पण गाडीची पूजा करून घेतली. आणि मग त्यावेळेस सिया झोपलेली होती. तिच्या हाताने आम्ही करणार होतो, बट लहान असल्यामुळे आम्ही तिला ते अवॉइड केलं, कारण कुंकूमध्ये सुद्धा केमिकल्स मिक्स असतातच ना. पूजेनंतर आम्ही हे पण महिंद्राकडून जे बॉक्स मिळालेलं होतं गिफ्ट हॅम्पर, आम्ही ते ओपन केलं. तर आधी तर आमच्या करता येईल तुला ओपन? नाही. बरं आई करून ओपन नाही करता येत, पण जे कामाची वस्तू आहे ते आधी घेऊन घेतली. ती काय आहे ग? काय आहे? चॉकलेट आहे. हो का? कोणी दिले गे? कोणी दिले? चॉकलेट आहे. For you,
चल दुसरा बॉक्स ओपन कर आता. सेकंड बॉक्स मध्ये काय आहे ते बघू आपण. चिकन बॉल. डब्बा छान दिला आहे मी. अरे याच्यात रुमाल आहे. रुमाल आहे? हो का गं? वाव. हे कप आहे आणि हे पिंचच आहे. हो का? आणि हे काय आहे ग? हे हो, आणि हे किचन आहे. किचन आहे. चाबी किचन. चाबी. चापीचा हे आहे. हो का? किचन. आणि हे काय आहे ग? आणि हे चोच आहे काढायचं. आणि हे कप आहे. आता थर्ड फाईल आहे ना, ती कोण ओपन करणार आहे? ती बाबा करतील. हो बाबा ठीक आहे. करते. याच्यात काय आहे? पावडर. हे बुकलेट आहे. बुकलेट आहे. चॉकलेट आहे. चॉकलेट आहे? तुला तर चॉकलेटच पाहिजे ग. गाडीचे पेपर्स. कालच्या पेपरचं आहे. गाडीची मांडणी. हे खाना चॉकलेट. खाना खायचं. चॉकलेट आहे. ठीक आहे. हे ना मी पण घेऊ का ग? आणखी माईला मायला या खाते का चॉकलेट? ती आता झोपली आहे. चॉकलेट आहे. आता बाकीचे ठेवून द्यायचे. बाकीचं ठेव. शिव से हाय. शिव हाय. हे चॉकलेटचा हात बनला होता. हे चावून गेला पटकन. तू तर चॉकलेट ठेवायला गेली होती ना? नाही हा. मी तोडता होते. हे हात बनला. हो का? मग ठेवून दिले का तू चॉकलेट? हो तुझ्या ठेवले. माझ्यासाठी ठेवले? कुठे ठेवले दाखव. फोटो नाही करायचे. सानवीचे चॉकलेट लपून झालेले होते. त्यानंतर थोड्या वेळाने सिया उठली आणि सिया आणि सानवीची दुपारी खूप मस्ती करतात. सानवीचा अभ्यास झालेला आणि मग दोघी खेळत होत्या. ठीक आहे बाय. सियाची तर झोप झालेली, बट सानवी झोपलेली नव्हती म्हणून मी तिला झोपवायचा प्रयत्न करत होते, बट ती तर कंटिन्यू मस्तीमध्येच होती आणि मग लगेच दोघी झोपी गेल्यात. मग सगळ्यांना कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग तुम्ही नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. आज आमच्याकडे जी नवीन आम्ही गाडी घेतली त्याबद्दल आमचा ब्लॉग होता आणि खूप दिवसानंतर आज ब्लॉग आलेला. आय थिंक मिनिमम 1-2 वर्ष झालेले असेल मी आज ब्लॉग टाकला आहे आणि आता आमचे ब्लॉग कंटिन्यू राहतील कारण माझी सानवी पण आता मोठी झालेली आहे आणि ती पण आता खूप बोलते. ब्लॉग आता प्रत्येक ब्लॉगमध्ये आता तुम्हाला सानवी मिळेल आणि तिचं बोबडे बोल पण तुम्हाला ऐकायला मिळेल. चल सानवी तुझं नाव सांग सगळ्यांना. तुझं नाव सांग. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज चांदनी चंकुटे. अच्छा, आता इथे बोबडे बोल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे. आणि सानवीच्या डेली ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय.